नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। वसतिगृह निर्वाह भत्ता वितरित करावा या मागणीसाठी विद्यार्थी हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांकडे एक निवेदनाद्वारे मागणी आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा निधी वितरित करावा या मागणीचे निवेदन विद्यार्थी हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले। पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे लाभार्थी आहेत। मागील 1.5 वर्षांपासून सर्व अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून देखील विद्यार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहण्याची वेळ सुद्धा आली आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील निवारणासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यार्थी निवारण केंद्र स्थापन करण्यात यावे व योग्य तो न्याय विद्यार्थ्यांना द्यावा अशी मागणी विद्यार्थी हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी विद्यार्थी हक्क कृती समितीचे सदस्य आणि शहराध्यक्ष वगैरे काय म्हणाले आपण पाहूया। निवेदन दिलेलं आहे ते विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या ज्या शिष्यवृत्ती येतात, जसं की पंजाबराव देशमुख निर्वाहन भत्ता, ट्यूशन फी, एक्झामिनेशन फी या संदर्भात आपण माननीय श्री रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले की गेल्या 1.5 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या ज्या शिष्यवृत्त्या त्या रखडलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणीचा त्रास समोर जावं लागत आहे त्याबद्दल आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्यांच्या अडचणी विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडलेल्या आहेत त्याबद्दल निवेदन होतं, ज्याच्यामध्ये की 1.5 वर्षापासून शिष्यवृत्ती थांबलेल्या होत्या। त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जी काही एक्झाम देण्यापासून थांबवत असल्यामुळं त्याचे निवेदन आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना दिलेले आहे। धन्यवाद। आज आम्ही विद्यार्थी हक्क कृती समितीकडून अजितदादा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आम्ही आमच्या परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबाकडून आम्ही त्यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि ते निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की जी डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आहे त्या योजनेचे मागील 1.5 वर्षापासून विद्यार्थ्यांना 1 रुपयाही भेटलेला नाही आणि त्या योजनेचा लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जो काही आहे तो न्याय भेटून द्यायला पाहिजे अजितदादाने, आणि आमचा अजितदादावर विश्वास आहे। आणि जर ह्याचा न्याय भेटला नाही आम्हाला तर आम्ही 20 तारखेच्या नंतर आमची पुढील रणनीती ठरवू आणि तुम्हाला पण सांगू। धन्यवाद।